नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात क्वेश्चन पहिला आहे तो भारताचा सर्वात लांब नदी कोणती? भारताची सर्वात लांब नदी जी आहे ती गंगा नदी आहे, जी राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे, जे आपलं आन्सर ते बी येत आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? गोदावरी नदीचा उगम जो झाला तो त्र्यंबकेश्वरमध्ये झाला. हे आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला चौथा क्वेश्चन येतो भारताचा दक्षिणेकडील टोक कोणता? भारताचा दक्षिणेकडील जो टोक आहे ते इंदिरा पॉईंट आहे, जे आपलं राईट आन्सर ते बी येते. त्यानंतर क्वेश्चन येतो पाचवा क्वेश्चन येतो कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम जो झाला महाबळेश्वरमध्ये झाला, जे आपलं राईट आन्सर ते बी येते. त्यानंतर सहावा क्वेश्चन सह्याद्री पर्वतास आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताच्या आणखी नावाने ओळखले पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर सातवा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? भारतातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे ते थाळ वाळवंट आहे, जे आपलं राईट आन्सर ते बी येते. त्यानंतर येतो आपला आठवा क्वेश्चन येतो नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळते? नर्मदा नदी जी मिळते ती अरबी समुद्राला मिळते, जे आहे राईट आन्सर ते आपलं बी येते. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई आहे. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण जे आहे ते सातारा जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर आहे येत आहे आपलं. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण जे आहे चेरापुंजी आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम जो आहे ते मुलताईमध्ये, जे राईट आन्सर ते बी येत आहे आपलं. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्हा राज्यात आहे? सातपुडा पर्वतरांग जे आहे ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या सर्वमध्ये आहे, तर डी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? भारतातील सर्वात मोठे पठार ते दख्खन पठार आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती? अरबी समुद्राला मिळणारी नदी जी आहे ती नर्मदा नदी आहे, जी राईट आन्सर ते सी येत आहे आपलं. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर जे आहे ते नागपूर आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येत आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य जे आहे ते गुजरात आहे, आपलं जे आहे राईट आन्सर ते बी येत आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो भारताचा मान्सून कोणत्या देशात येतो? भारताचा मान्सून कोणत्या दिशेने येतो? तो यानी की दिशेने येतो तो येतो नेतृत्व दिशेने, सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? काळी माती जी आहे ती उपयुक्त कापसासाठी आहे, तर सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 20वा क्वेश्चन येतो भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण जे आहे ते प्रवारणा नदीवर आहे, जे आपलं राईट आन्सर ते येते. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर जे आहे ते उल्हास सरोवर आहे, से आपल्याला राईट आन्सर बी येते. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर जे आहे बुलढाण्यामध्ये, जे आहे राईट आन्सर ते येत आहे आपलं. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो भारताचे मचेश्वर कोणते शहर आहे? भारताचे मॅशेस्टर जे शहर आहे ते अहमदाबाद आहे, से आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो? गंगा नदीचा उगम जो होतो तो होतो गंगोत्रीमधून होतो, जो आपलं राईट आन्सर बी येत आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो अहमदनगर आहे, बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो यमुना नदी गंगेला कुठे मिळते? यमुना नदी जी गंगेला मिळते ती मिळते प्रयागराजमध्ये मिळते, बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वात उंच धबधबा. भारतातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो आहे कुंचिकल आहे, सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? कोकण किनारपट्टी जी आहे ती समुद्रालगत आहे, अरबी समुद्रालगत आहे, जे राईट आन्सर येते ते आपलं बी येते. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण जे आहे ते माथेरान बी आहे, लोणावळा बी आहे आणि महाबळेश्वर आहे. वरील सर्व जे ऑप्शन ते राईट आहे, याचा आन्सर जे डी येईल वरील सर्व. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो भारताचा सर्वात मोठा नदीखोरे प्रदेश. भारताचा सर्वात मोठा नदीखोरे प्रदेश जो आहे तो गंगा आहे. त्या आन्सर जे आपलं ते ए येते. तो व्हिडिओ लाईक और सबस्क्राईब जरूर करा.